तर मंडळी आज होता आपले कांदे काढायचा शेवटचा दिवस. राम राम मंडळी. सकाळी उठलो आणि डायरेक्ट निघालो होतो शेताकडे. गावाकडची सकाळ म्हणजे एकच नंबर, काही विषय नाही. आपण कांद्यांमध्ये मिरची लावलेली होती ना, वो ती खूपच वाळून गेलेली होती, तर तिला अर्जंट मध्ये पाणी द्यायचं होतं. मग आता नळ्या वगैरे व्यवस्थित करून पाणी लावून दिलं होतं. हा जर पिला नाही ना मंडळी तर पूर्ण दिवस खराब जातो. त्याच्यामुळे म्हटलं चला आधी ना चहा वगैरे पिऊन. मी हाऊस करून केस तर मोठे ठेवलेले आहेत हे, पण मग ते ना घडी घडी डोळ्यामध्ये घुसून आई साहेबांचा आदेश आलेला होता म्हणे खालून येताना ना म्हणे कढीपत्ता घेऊन ये म्हणे. म्हटलं चालेल ठीक आहे. तर मग चला मंडळी तुम्ही पण या चहा प्यायला. चहा वगैरे पिऊन आपल्या शेतकऱ्याचा अवतार धारण करून आता निघालो होतो पॅन्थर कडे. पॅन्थर तर शेतात आणून उभं करून दिलं. म्हटलं चला आता आपल्याला पण उभं राहून काय भागणार नाही, आपल्याला पण आता कामाला लागावं. कामासाठी आपल्या हत्याराला धार असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या हत्याराला धार लावून घेतली. मग केलं होतं आता 32-40च्या स्पीडने कांदे खांडायचं काम चालू. तेवढ्यात माणसं म्हणे ट्रॅक्टर आता ना थोडस मागे घेऊन घे म्हणे. ट्रॅक्टर तर मागे घेऊन लावून दिलं. मग कुणालचा फोन आलेला होता म्हणे मला ना गावात सोडून दे म्हणे, कारण की त्याचा पण होता सीईटीचा पेपर आणि तो सीईटीचा पेपर द्यायला जात होता. मग त्याला सोडून निघालेलो होतो घराकडे आणि माणसांसाठी ना थम्सअप वगैरे घेऊन आलेलो होतो. मग ते थम्सअप माणसांकडे आणून देऊन दिलं. थम्सअप पिऊन माणसांनी एका झटक्यात आपलं ट्रॅक्टर भरून दिलं कांद्यांनी. मग आपण शेड मध्ये रिवर्स वगैरे करून लावून दिला आणि कांदे खाली करून दिले. तर फायनली मंडळी आज आपलं कांदे काढायचं काम संपलेलं होतं. तुमचे पण कांदे काढून झाले असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करून टाका.